एक मिनिट घेऊ इच्छितो प्रियांशी स्टुडिओ. परत एकदा प्रेक्षकांसाठी महत्त्वाची सूचना की मास्क लावूनच मैदानामध्ये या. मास्क लावणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे आणि कृपया आपलं सहकार्य द्या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक वाहनं घेऊन येत आहेत त्यांनी आपापली वाहनं गोकुळनगर प्रगती मैदानमध्ये पार्क करायची आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला चॅलेंज ग्राउंडच्या बाहेर जर वाहनं पार्क केली तर टोविंग केली जाऊ शकते अशी सूचना आम्हाला मिळालेली आहे. म्हणून ज्या दोन्ही सूचना आहेत, मास्क लावणे आणि गाड्या गोकुळनगर प्रगती मैदानमध्ये पार्क करणे, ह्याकडे लक्ष वेधू इच्छितो. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू प्रियांशी स्टुडिओ. सलामीची जोडी सज्ज. दिलीप आणि त्यांच्या जोडीनं फलंदाजीसाठी आलेत कुंदन. कारिवली विरुद्ध सामना आता आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच ठाकूरपाडामध्ये. तसं कारिवली गावाचा आणि महापौर चषकाचा मोठा इतिहास या मॅचच्या माध्यमातून नक्कीच आपण सातत्यानं पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अंपायर त्या मॅचमध्ये विजय वाघमारे आणि बाळासाहेब घोडपडे आणि कॅप्टन आहेत नीलम नाईक आणि गणेश ठाकरे. स्कोरर अल्पेश गायकवाड आमच्या सोबत आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन ज्याच्या नावामध्ये आहे जय, पाहायचं होईल का त्याचा पहिल्या षटकामध्ये विजय. विजय येतोय बॉलिंग मार्क वरती. विश ऑल द बेस्ट. विलासर पाटील साहेबांकडनं दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा आणि तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत महापौर चषक 2021 मध्ये. एक अच्छे मैच की उम्मीद दर्शकों को जरूर होगी, भले ही 40+ का मैच है और 40+ के मैचेस भी बहुत रोमांचक हो रहे हैं. पहला टाइम मुकाबला 40+ से ही देखा है हमने इस टूर्नामेंट में. पहली गेंद पीछे खेला है, ठीक तरह से हालांकि खेल नहीं पाए हैं और एक तेज सिंगल. बाई का इशारा करते हुए अंपायर. ओमकार, एक टीम जीतेगी एक टीम हारेगी. पहले रिप्ले देख लेते हैं. विकेट कीपर अपनी बाई तरफ चले गए थे, अच्छी कोशिश थी उनकी लेकिन रोक नहीं पाए, बैट्समैन बीट हुए थे. क्रिकेट का खेल है तो ये तो होते ही रहता है कि एक जीतती है टीम और एक टीम हारती है. लेकिन जब आप महापौर चषक में खेलते हो तो आप हारते नहीं हो, आप या तो जीतते हो या फिर आप कुछ सीखते हो. अगदी जिंकला तर आनंद, हारला तर अनुभव. राऊंड विकेट, अतिशय सुंदर फटका, भरपूर लांब होता बॉल, दुरूनच खेचलं, स्वीप करत असताना फायनलीला पाठवलं होतं. अगदी एखादी गृहिणी जशी झाडू मारते तसा क्लीन झाडू स्ट्रोक होता फलंदाजाच्या बॅटमधून. रन्स ऍड होताना दिसले 2 आणि अकाउंट आता इंडिव्हिज्युअली ओपन झाला बॅट्समन दिलीपचं, कारण टीमचं अकाउंट एक्स्ट्रा रनच्या मदतीनं सुरू झालं होतं. बहुत खूबसूरत ये स्वीप शॉट देखने को मिला था, खड़े खड़े स्वीप किया था उन्होंने. बढ़िया गेंद. ये गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी, बैट्समैन रूम बनाना चाहते थे और टैप करना चाहते थे ऑफ साइड में. अंडरम बॉक्स मध्ये असे फटके आपल्याला पाहायला मिळतात आणि अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याच्याकडे टॅब हा फटका असेल तो त्या क्रिकेटचा किंग असतो. इथे देखील तेच करायचं होतं बॅट्समनला, मात्र सिंगल बनवण्याचं जे मानस होतं ते कम्प्लीट झालं नाही, कारण बॅटची आतली कडा आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. त्यामुळे फटका जो प्रॉपर कनेक्ट करायचा होता तो झाला नाही. चेंडूचा तो डॉट धावसंख्या थांबली आहे 3 वरती. विजय सज्ज होतोय. इस बार कुछ अतिरिक्त करने का प्रयास, थोड़ा तेज करने की कोशिश, उसमें भटक गए दिशा से. पहली वाइट गेंद इस मैच की. स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन बिना किसी नुकसान के. कृष्णाई एंटरप्राइजेस कारिवली टीम इस समय बैटिंग कर रही है. 40+ का यह मुकाबला. अष्टविनायक ठाकुरपाड़ा टीम इस समय फील्डिंग करती हुई. अंडरआर्म क्रिकेट का आपने जिक्र किया, मैंने काफ़ी अंडरआर्म क्रिकेट खेला है, हालांकि ओवरआर्म क्रिकेट खेलने का ज़्यादा मौका मुझे मिला नहीं क्योंकि कमेंट्री की शुरुआत बहुत जल्द की शायद मैंने. आपने? अगदी माझं देखील तसंच झालं, मी नक्कीच सांगेल. या बॉल नंतर बॉडी लाईन चेंडू जाऊन सर आदत शरीरावरती. ज्यावेळी माझं क्रिकेट सुरू झाला 2015-16, नक्कीच सांगेल की 2 वर्ष 2 ते 3 प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्राइज देखील मिळाले. सुरुवात अतिशय चांगली झाली ॲज अ ऑलराऊंडर. मात्र माझा ग्रामीण संघ भरपूर मोठा होता आणि कॉमेंट्रीकडे ज्यावेळी वळालो, प्रॅक्टिस नसल्यामुळे थोडासा संधी देखील कमी मिळू लागली आणि या क्षेत्रामध्ये वळाल्यानंतर जो एक सन्मान मिळाला त्यामुळे या क्षेत्राकडे जास्त लक्ष दिला. इस बार हवा में खेल दिया है, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. ओहो हो, गलत पूर्वानुमान, थोड़े आगे आ गए थे फील्डर और गेंद उनके सिर के ऊपर से मैदान के बाहर. देखना है 4 या 6. अंपायर के इशारे की प्रतीक्षा की जा रही है और ये 6 रन. अगदी मिसफील्ड आपण म्हणू शकतो, पण जजमेंट चुकीचं झाला. हा रिप्लाय तुमच्या समोर
फटका काय खेचला, अगदी ऑफस्टमला येऊन शफल झाले, ऑन साईडला खेळले, एलिव्हेशन थोडंसं कमी होतं, जजमेंट मिस झाला, प्रयत्न मात्र सुंदर होते, मात्र चेंडू सीमा पार गेला आणि तदनंतर हे कमबॅक आणि अपील आणि यस फलंदाज होईल इथे बाद लागलाय षटकारानंतर हा ना दर्शक पसंद करते हैं कि दोनों तरफ से संघर्ष हो। पिछली गेंद पर छक्का लगा, हालांकि उस पर भी विकेट मिल सकता था, लेकिन फील्डर से गलती हुई। बहुत ज़्यादा शफल करते हुए खेलने का प्रयास किया था, गेंद पहले निकल गई, बल्ला थोड़ा देरी से आता हुआ, थोड़े लेट हो गए बैट्समैन। बायत के बैट्समैन दिलीप आउट होकर पेविलियन में लौटते हुए, ये देखिए फ्रंट ऑन व्यू, मतलब अलग अलग एंगल से देखने को मिलता है। स्टंप विजन है, सामने से दिखाया जाता है, स्क्वेअर एंगल से देखने को मिलता है। षटकार गेल्यानंतर मानसिकता कुठे खच्चीकरण झालं नाहीये, ते म्हणजेच बॉलरचं आपण असं म्हणू शकतो। मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो। टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये 10, पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न, 1 विकेट गेली आहे आणि 40+ क्रिकेट आपण पाहतोय। नक्कीच या खेळाडूंनी क्रिकेटचा एक काळ नक्कीच गाजवलाय भिवंडीमध्ये आणि आज देखील ते सांगतात, काल देखील क्रिकेट आम्ही गाजवलाय, आज देखील आम्हाला क्रिकेट गाजवायचं आहे। मात्र खऱ्या अर्थानं अशा काही खेळाडूंकडे पाहिल्यानंतर नक्कीच एक आदर्श डोळ्यासमोर येतो की हे खेळाडू खरं क्रिकेट जगतात, खेळतात, त्या बरोबरीने क्रिकेट जगतायत देखील। जी हाँ, और बहुत कुछ सीखने को मिलता है इन अनुभवी खिलाड़ियों से, 40+ के खिलाड़ियों से। कल हमने लेजेंड ऑफ भिवंडी विलासार को भी खेलते हुए देखा, साथ में हरीश जगताप उनके साथ आए थे ओपन करने के लिए। कितने क्लासिकल शॉट्स वो खेल रहे थे, अभी भी उनके अंदर भी काफ़ी क्रिकेट बचा हुआ है। और अब ये जो टीमें खेल रही है, कारिवली और ठाकुरपाड़ा, वो भी दिखाते हुए कि बहुत सारा क्रिकेट बचा हुआ है उनके खिलाड़ियों में। ये बॉल बॉक्स है आणि काल काय सिक्सर मारला होता विलासर यांनी, फ्रंट फूटला येऊन अगदी एक कालच्या दिवसातील हॉट शॉट होता आपण असं म्हणू शकतो। डाव्या त्याचे बॅट्समन आले होते, त्यांनी देखील सुरुवातीला काप बॅटिंग केली आणि मॅजिक ऑफ भिवंडी नक्कीच उमा यांना देखील खेळताना पण पाहिलं। म्हणजे का चॅलेंजचा दबदबा राहिला ना, या सगळ्या गोष्टी काल मैदानावरती मला अगदी जवळून पाहायला मिळाल्या। विलासर पाटील साहेबांना सध्या तुम्ही पाहता प्रेझेंटेशन बॉक्समधून मॅचचा आनंद घेत असताना अगदी बारकाईनं प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं लक्ष असतं। सध्या हे आमचं प्रियांशी स्टुडिओ अल्पेश गायकवाड आमच्यासोबत आणि त्याचबरोबरीनं ग्रीन कॉमेंटेटर ज्यांचं समालोचन ऐकल्यानंतर नेहमीच प्रेक्षक म्हणतात की हा आवाज ऐकायला मिळावा परत परत, म्हणजेच ते नाव अजय दादा खरत। बहुत बहुत शुक्रिया तारीफ के लिए ओमकार। ये स्वर्गीय महेंद्र भाई कोठारी सास स्टैंड जो हमारे बीच में नहीं रहे हैं, बहुत ही ज़बरदस्त पर्सनालिटी थी, लेकिन इस दुनिया में नहीं है। उनको भावपूर्ण श्रद्धांजलि दी जा रही है। अगदी साहेबांच्या प्रत्येक कार्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान होतं असं नाव। प्रियांशी स्टुडिओ, जस्ट अ मोमेंट, सामना त्वरित सुरू करायचा आहे। आयोजकांच्या वतीने स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे, सामना सुरू करायचा आहे विदाउट एनी फर्दर डिले। थँक्यू। ओव्हर टू प्रियांशी स्टुडिओ। थँक्यू हरीश जी। फक्त तुमच्याकडे 4 षटकांसाठी 20 मिनिटात ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा। एनी मुवमेंट, एनी कॉस्ट, एनी हाव, तुम्हाला 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचेच आहेत। कारण 84ला नक्की सुरुवात झाली, आधी वेगवेगळ्या नावानं आपण पाहिलं स्पर्धेला। थम्सअप कप या नावानं देखील ही टुर्नामेंट आपण पाहिली आहे, नगराध्यक्ष चषक या नावानं स्पर्धा पाहिली, मग महापौर चषक A1 आहे आणि A1 भिवंडीची नक्कीच ही पूर्ण रचना कशा प्रकारे हे शहर आहे हे तुम्हाला दाखवलं जात आहे टेलिव्हिजन सेटवरती। आणि अगदी भिवंडीच्या काळजामध्ये वसलेलं हार्ट ऑफ भिवंडी सिटी चॅलेंजचे मैदान अगदी बरोबर मधोमध सेंटरला आपल्याला पाहायला मिळतं। काय दृश्य आहे। देखिए सबसे खूबसूरत प्लेस कौन सा है, कोई भी बता सकता है। हार्ट ऑफ सिटी। बेहतरीन गेंद, बहुत ज्यादा अक्रॉस चले गए थे बल्लेबाज, क्लीन बोल्ड। प्रेमनाथ को मिलती हुई सफलता। नए ओवर की शुरुआत हुई है विकेट के साथ, दूसरा विकेट गिरा है कारिवली टीम का, 10 पर 2। कुंदन बाद झाला, भरपूर आतमध्ये शफल झाले आणि सरळ चेंडू यष्ट्यांवरती आला, बॅटवरती कनेक्ट करता आला नाही आणि अशा फटके ज्यावेळी तुम्ही खेळता विकेट जाण्याचा धोका असतो, अगदी तेच झालं। बरोबर मिडल स्टिक वाकवली गेली
आणि सांगितलं बॉलरना यू मिस आय विल डेफिनेटली हिट. धक्का लागला दुसरा 10 या आकड्यावरती. तसं 10 आकडा क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमॅन या गोष्टी आपल्याला सांगून जातो. गॉड ऑफ क्रिकेट विक्रमादित्य सचिनची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. 24 एप्रिल 1973 त्या खेळाडूचा जन्म झाला. भारतासाठी अनेक वर्ष नक्कीच ज्यानं क्रिकेट खेळलं. 2016 चौकार मारले, 100 शतकं झळकावली. त्या विक्रमादित्य सचिनची आठवण आल्याशिवाय मात्र मोहीच राहत नाही. 2 बल्लेबाज आउट हुए हैं और दोनों भी बोल्ड के रूप में आउट हुए हैं. स्पीडअप करा ही महत्वाची गोष्ट. एक ऑफिशियल वॉर्निंग आता मी तुम्हाला देतोय अष्टविनायक ठाकूरपाडा क्रिकेट संघाला वेळेच्या संदर्भात. प्रेमनाथ अगली गेंद लेकर दाहिने हाथ से राउंड द विकेट. ओहो, एक और बेहतरीन गेंद और एक और बैट्समैन बोल्ड आउट होते हुए हैट्रिक पर आ गए गेंदबाज प्रेमनाथ. 2 चेंडू आणि 2 क्लीन बोल्ड. विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं, उसका उनको फायदा मिल रहा है. अच्छी रफ्तार के साथ बॉलिंग कर रहे हैं, फुल एंड स्ट्रेट. ये भी शफल करते हुए खेलने का प्रयास कर रहे थे. संतोष ठाकरे आउट होकर पेविलियन में लौटते हुए. पुन्हा एकदा मधली अष्टी म्हणजे टार्गेट अगदी सेंटर मिडल पकडलाय आणि यॉर्कर टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न होतोय. पण न्यू बॅट्समन कोण येईल, कारण त्याच्या समोर आता या चॅलेंजच्या मैदानावरती चॅलेंज असेल. बॉलरकडे देखील चॅलेंज आणि बॅट्समनकडे देखील, कारण आता विकेट हॅट्रिक बॉल आहे. बॅट्समन प्रयत्न करेल विकेट वाचवण्याचा, रन बनवण्याचा आणि गोलंदाज प्रयत्न करेल इथे विकेट घेण्याचा. मागच्या मॅच मध्ये 2 हॅट्रिक आपण पाहिला. राम पाटील यांनी एक हॅट्रिक केली होती आणि त्याच चाविंद्रा जो 40+ मधला संघ त्यांनी रेग्युलर एक टीम आली होती ती म्हणजे ललित स्पोर्ट्स, त्यांना बीट करून एक इतिहास घडवलाय या मॅच मध्ये. चैलेंज पर खेलते हुए हर वक्त आपके सामने चैलेंज रहता है और कहा जाता है कि जो चीज़ आपको चैलेंज करती है ना वही चीज़ आपको चेंज भी करती है. अभी देखना है कि यहाँ से परिस्थिति में सुधार होता है या नहीं. कारिवली टीम की परिस्थिति जो स्थिति है वो नाजुक हो गई है. 10 पर 3 विकेट गिरे हैं. दूसरे ओवर का खेल प्रगति पर. बोल्ट की भी हैट्रिक पूरी कर सकते हैं गेंदबाज प्रेमनाथ. नए बैट्समैन क्रीज पर आए हैं विजय, हैट्रिक गेंद का सामना करेंगे. काफी अच्छा लंबा बॉलिंग रनअप है, बहुत बढ़िया फिटनेस है गेंदबाज का. अच्छी गेंद एक और, हालांकि इस बार विकेट नहीं मिला लेकिन बैट्समैन को बीट करने में कामयाब. लगता नहीं है कि वो 40+ के खिलाड़ी है, जिस तरह की उनकी फिटनेस है. और कल भी हमने देखा विलास स्पोर्ट्स रानाल टीम जब खेली थी, भालचंद्र ने बाउंड्री लाइन पर 3 कैचेस लपके थे चॅलेंज स्पोर्ट्स के विरुद्ध. म्हणून आपण म्हणालो की हे खेळाडू क्रिकेट खेळत नाहीयेत, क्रिकेट स्वतःमध्ये जगतात. उजव्या हातानं ओव्हर द विकेट आलेत. इथे फटका अतिशय सुंदर आहे. ओव्हर द बॉलर हेड मात्र लॉंग ऑनच्या फोल्डर काय कॅच घेतली आहे. कोण म्हणेल 40+ क्रिकेट आहे आणि आपण आता नक्कीच म्हणू शकतो जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. लाजवाब गेंदबाजी और अब लाजवाब क्षेत्ररक्षण भी पूरी तरह से हावी है इस मैच में. अष्टविनायक ठाकुरपाड़ा टीम एक के बाद एक विकेट्स गिरते हुए. उठाकर खेला था लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए थे. थोड़ा सा कदमों का भी इस्तेमाल किया था. लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बेहतरीन कैच. गिरने वाला ये कुल मिलाकर 4था विकेट. हालत खस्ता हो गई है पहले बैटिंग करते हुए कृष्णाई एंटरप्राइजेस कारिवली टीम की. स्कोर मात्र 10 रन 4 विकेटों के नुकसान पर. नए बैट्समैन सुनील गुड़वी आए हैं, धाकड़ बल्लेबाज माने जाते हैं. फोर्टी प्लस के खिलाड़ी हाल ही में दमन दौरे पर गए थे. वहां पर एक ओवर में 34 रन बनाए थे सुनील गुड़वी ने. इस बार स्टीयर किया है गेंद को. अच्छा शॉट. इस तरह का क्रिकेट काफी कम देखने को मिला है पहले 2 ओवर के खेल में. आड़े टेढ़े शॉट्स खेलने के चक्कर में बल्लेबाज ज्यादातर आउट हुए हैं. विकेट टू विकेट गेंदबाजी भी देखने को मिली जिसका फायदा मिला है गेंदबाजों को. सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 4 विकेटों के नुकसान पर. सुरुवात थोडीशी नाजूक आहे, धक्कादायक आहे. मग ते चॅलेंजचं क्रिकेट आहे, जिथे आव्हान आहे तिथे तुमच्या आव्हानांना मर्यादा घालू नका. त्या आव्हानांना देखील सांगा की संकट जरी माणसाला डॉमिनेट करण्यासाठी येत असली तरी प्रयत्नांची जिद्द असली की यश आपोआप मिळतं. यावेळी फटका सुंदर आहे. नटराज स्टाईल ऑन साइडला बॉल जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि कधीपासून डाव विस्कळीत होता.
एका षटकारानं सुरळीत झालाय. 2 षटकांचा खेळ झाला कम्प्लीट अँड आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8.50 या सरासरीनं 17 धावा. हा रिप्लाय तुमच्या समोर ऑफ स्टंपला भरपूर डीप गेले. हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलं. अगदी एक फ्लॅटेड सिक्सर होता. केवल टाइमिंग का इस्तेमाल किया है वहां पर बैट्समैन ने, टाइमिंग के बलबूते पर ये सिक्सर चढ़ा है. सुनील गोल्वी ने बहुत अच्छे फॉर्म में है. दमन में जैसे कि मैंने बताया कि एक ओवर में उन्होंने 34 रन बनाए थे, 5 छक्के लगाए थे और एक चौका लगाया था उन्होंने एक ही ओवर में. तो बहुत अच्छे फॉर्म में है. इनको जल्द से जल्द आउट करना होगा, नहीं तो फिर ये मैच कहीं ना कहीं दूर भी लेकर जा सकते हैं ठाकुरपाड़ा टीम से. हालांकि इस समय ठाकुरपाड़ा टीम की स्थिति अच्छी है. स्कोर हुआ है 17 रन 4 विकेटों के नुकसान पर. चॅलेंजेस सगळेच फ्लॅग तुम्ही पाहता. नक्कीच आमचा जो लोगो आहे तो तुम्ही पाहता आहे. प्रियांशी स्टुडिओ तुमच्या समोर, बाजूला 4 स्टॅच्यूज आहेत जे तुम्हाला नेहमीच सांगत राहतील एकाग्रता ठेवा. अपील होत असताना पैसा अंपायरचा इशारा काय येईल आणि एक सिंगल ऍड झाली. अंपायरचा कोणताही इशारा नाहीये, म्हणजे चेंडू बॅटला ब्रश झाला. ओव्हर द विकेट आल्यानंतर अगदी कोण बनून बॉलिंग करतात. फलंदाज भरपूर शफल झाले. आधी चेंडू बॅटला स्पर्श करून पॅड वरती आदळला, मग ते इम्पॅक्ट नक्कीच आउटसाइड ऑफ होतं, कोणताही फरक पडला नसता. मग एक सिंगल झाली ऍड. इस बार आड़े बैट से खेलने का प्रयास किया था. इनसाइड एज लेकर गेंद जा रही है स्क्वायर लेग अंपायर के बगल में से. डीप में हालांकि चली गई थी, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद. 1 रन लेने का अवसर सुनील के पास. स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 4 विकेटों के नुकसान पर. इसके बाद सिटी इमर्जिंग का मुकाबला देखना मत भूलिएगा. वीएन स्पोर्ट्स और जय गावदेवी कोम्बड़पाड़ा के बीच में. कोम्बड़पाड़ा यहाँ की स्थानीय टीम है और जब ये टीम खेलती है मेयर कप में तो काफी सारे दर्शक स्टैंड्स में देखे जाते हैं. हुक कर दिया है लेकिन टॉप एज. ओहो, आसान सा कैच ड्रॉप होता हुआ. पहिल्यांदा कुठेतरी मिस्टेक झाली या मॅच मध्ये. आधी एक षटकार जरूर गेला होता, मग तिथे आपण मिसफील्ड म्हणू शकत नाही होती. तिथे प्रयत्न चांगला होता, मग तिथे झेल घेण्याची संधी जरूर होती, ती मग मिस झाली. संधी आहे ना अजय दादा, शहात बुडवलेला बिस्किट सारखी असते. बिस्किट जर थोडा वेळ जास्त ठेवला तो जसं निघून जातो हातातून निसटून, संधी देखील तशीच गोष्ट आहे. इथे फटका तर सुंदर आहे, मग लॉंगॉनचे फिल्डर आहेत आणि आता कॉल थोडासा खराब झाला की झेल कोणी घ्यावा आणि रनआउटची संधी होती, मग तिथे देखील सुखरूप परतले. आणि का म्हणशील सध्याचे तालमेल थोडस खराब पाहायला मिळाला. अवसर के बारे में अभी आपने कहा कि चाय में डुबाए हुए बिस्किट की तरह होता है मौका. सूर्योदय की तरह देर करने वाले इसे खो देते हैं. कहीं ना कहीं गलत फहमी वहां पर 2 फील्डर्स के बीच में तालमेल का अभाव था. हालांकि बैट्समैन मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन बल्ले पर पूरी तरह से आई नहीं. गेंद थोड़ी सामने चली गई थी और ये देखिए 2 खिलाड़ियों ने प्रयास किया. मुझे लगता है कि जो खिलाड़ी पीछे थे उनके लिए अच्छा मौका था. ओव्हर द विकेट अगदी पोझिशन मध्ये देखील होते ते फिल्डर. अलॉंग द कार्पेट हा बॉल गेला लॉंगॉनला. ऍड होती एक धाव अजून मैदानाच्या आतमध्ये. टीम कारिवलीच्या धावफलकावरती आणि धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतं 23 धावा. सॉरी, ठीक तरह से तो नहीं खेल पाए थे, लेकिन 1 रन जरूर मिलेगा. शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद. सिंगल की मदद से स्कोर 24 पर पहुंच चुका है और इसके साथ ही 3 ओवर का खेल समाप्त. 24 पर 4. कृष्णाई एंटरप्राइजेस कारिवली. पाहू शकालात आपण स्क्रीनवरती 24 धावा अगदी बरोबर 8च्या सरासरीनं. विकेट गेले 4, ओव्हर झाले 3 आणि 8 बॉल मध्ये 14 धावेची भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये 5व्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे षटक अजूनही शिल्लक आहे. 40+ मॅचेस आपण 4 ओव्हरच्या पाहतोय. इमर्जिंग क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आपण 5 षटकांचा पाहतोय. सिटी क्रिकेट जिथे एक वेगळाच द्वंद्व, एक वेगळा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो, ते सामने आपण 6 षटकांचे पाहतोय. काय सगळे चित्र रंगवले गेलेत. पाहू शकतोस तू कशा प्रकारे मैदानाला सजवलं गेलाय. जो ओमकार, आज से सिटी क्रिकेट के मैचेस भी 5-5 ओवर्स के कर दिए गए हैं. स्वर्गीय महेंद्र भाई कोठारी 7 स्टैंड. इस टूर्नामेंट के माध्यम से उनको भावपूर्ण श्रद्धांजलि दी जा रही है. सुपर बाट ओव्हर द विकेट येत असताना
इथे फटका अतिशय उंच गेला आणि लांब देखील जातोय. मिड विकेटच्या वरतून स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क, निघून गेला मैदानातून बाहेर चेंडू षटकारासाठी. नेक्स्ट मॅच टॉस साठी सज्ज राहायचा. रिप्लाय पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. ऑफ स्टिकला आले, अगदी खडे खडे बॉल भिरकावून दिला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल VN स्पोर्ट्स वर्सेस जय गावदेवी कोंबडपाडा या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांनी फोटोसाठी देखील सज्ज राहायचं. पूर्ण टीम आणि कॅप्टननं आमच्या टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्सच्या बाजूला येऊन तुम्हाला तिथे थांबायचं आहे. हा फटका देखील आपण म्हणू शकतो की रेंज रोवर होता. अगदी पॉवरफुल जसं रेंज रोवरचं इंजिन असतं, अगदी हा फटका देखील पॉवर हाऊस होता. जी हाँ, ताकत का बहुत अच्छा इस्तेमाल किया गया था, लेकिन टाइमिंग भी परफेक्ट थी. स्ट्रोक में ओवर पिच गेंद थी, उसका फायदा उठाया, तगड़ा प्रहार किया था और बहुत ही शानदार सिक्सर मुकेश नांदुरकर के बल्ले से, जो इस समय पहुंच चुके हैं 10 पर. 5 गेंदों का सामना किया है, कोई भी गेंद उन्होंने जाया नहीं जाने दी है, कोई भी डॉट गेंद नहीं खेली है. और सुनील भी बहुत बढ़िया बैटिंग करते हुए 4 गेंदों में 10 पर खेल रहे हैं. तो दोनों भी बल्लेबाज 10-10 रन बनाकर खेलते हुए. बहुत ही सुहावना मौसम है. ये देखिए किस तरह से ध्वज लहरा रहे हैं, हवाएं बहती हुई. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद थी, ये रनआउट का मौका बन सकता है, लेकिन वापस लौटते हुए अपने क्रीज में सुनील गुलवी. जैसे ही छक्का लगा उसके बाद एक नजदीकी क्षेत्ररक्षक रखा गया है, सिली कवर पॉइंट पर वहां पर फील्डर रखा गया है. एक अलग सोच ठाकुरपाड़ा के कैप्टन की. इनसाइड एज लगा था. दबाव बनवण्यासाठी हे चित्र, मात्र दबाव मुळीच नाहीये. शफल झाले, जागा बनवली, ऑन साइडला हुक केलं होतं, फिल्डर आले होते, हाताचा पिसारा देखील फुलला होता, संधी देखील आली होती, मात्र झेल सोडला गेला आणि जीवनदान मिळालं. रन्स देखील मिळतील. कॅच ड्रॉप झाल्यानंतर टीमची टोटल 1 ने पुढे जातीये. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 31 धावा गुंतालिकेवरती. आखिरी ओवर का खेल इस समय प्रगति पर है कारिवली टीम की पारी में, और जोखिम उठाना लाजमी है. बल्लेबाज कोशिश कर रहे हैं. कैच का मौका बना था लेकिन उसको भुना नहीं पाए डीप बैकवर्ड स्क्वायर लेके खिलाड़ी. शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया है. गेंद जा रही है काउ कॉर्नर, सीमा रेखा के बाहर. रेंज रोवर शॉट, 6 रन. षटकार आला, अगदी निर्णायक परिस्थितीला आला. ज्यावेळी गरज होती, जशी गरज तशी पुरवठा. षटकार. जैसे थोड़ी भी शॉर्ट पिच गेंद मिलती है तो तुरंत बैकफुट पर चले जाते हैं. तगड़े बल्लेबाज है और तगड़े प्रहार करते हैं सुनील गुलवी. एक बहुत ही बेहतरीन पार्टनरशिप. शुरुआत बहुत खराब रही थी कारिवली टीम की, 10 पर 4 विकेट गिरे थे, लेकिन उसके बाद से इन दोनों बल्लेबाजों ने काउंटर अटैक किया है और अभी तक हम देखें तो 27 रनों की पार्टनरशिप हो चुकी है. बॅटची बाहेरची मोठी कडा, शॉट थर्डमॅनला बॉल अडवला गेला इनफिल्ड मध्ये आणि मग स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे, कारण माहिती आहे आता शेवटचे काही क्षण उरलेत. हालांकि मुकेश भी अच्छा खेल रहे हैं, उन्होंने भी 11 रन बनाए हैं, लेकिन सुनील को कुछ ज़्यादा ही भरोसा है अपने ऊपर. अंतिम गेंद का सामना वो करना चाहते हैं, जिस वजह से उन्होंने सिंगल लिया नहीं है. स्कोर 37 रन 4 विकेटों के नुकसान पर. पारी की आखिरी गेंद लेकर गेंदबाज गणेश. फुल टॉस है, भेज दिया है. शानदार शॉट डीप स्क्वायर लेग के ऊपर से, बहुत ही लंबा छक्का. छपरा थोड सिक्सर होता. अगदी बॅट वरती मिळाल्यानंतर फलंदाजानं सांगितलं तोफा आहे ओव्हर द विकेट. हा फुल टॉस आणि जो तोफा होता ते सांगत असताना कबूल है जी हा कबूल है. सिक्सर ऍड झाला अंतिम बॉल वरती. आणि कारिवलीला ज्या धडाकेबाज खेळासाठी जाणलं जातं, अगदी दनादन बॅटिंग करताना दिसलेत त्यांचे बॅट्समन. आणि आपण टॉस कडे लगेच वळतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाले 43, विकेट गेले 4, 44 लक्ष. नेक्स्ट मॅच VN स्पोर्ट्स विरुद्ध जय गावदेवी कोंबडपाडा, 2 टीम मध्ये. ओव्हर टू टॉस बॉक्स हरीश पांडा सर. खूप खूप धन्यवाद प्रियांशी स्टुडिओ. मित्रांनो, आता सिटीचा क्रिकेटचा सामना आपण बघणार आहोत महापौर चषक 2021 मध्ये.
चॅलेंज स्पोर्ट्स तर्फे आयोजित या स्पर्धेला गेले 5 दिवसांमध्ये तुम्ही सर्व प्रेक्षकांनी मैदानामध्ये उपस्थित राहून प्रत्यक्ष आणि युट्यूबवर अप्रत्यक्षरित्या पाहून जो प्रेम दिलाय त्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. आणि मी VN स्पोर्ट्स आणि जय गावदेवी कोंबडपाडा दोन्ही संघातील संघनायकांना विनंती करणार आहे की माझ्यासोबत टॉससाठी जुळायचं आहे आणि नाणेफेक करतील ते चॅलेंजचे लाडके भाऊजी अनिल काळे साहेब. शॉट ऑफ प्ले कर दिया है, गेंद जा रही है काउ कॉर्नर सीमा. गणेश फुल टॉस है, भेज दिया है, शानदार शॉट टिप्स पर लेके ऊपर से. जय गावदेवी कोंबडपाडा संघातील संघनायक थोड्याच वेळात आपल्या बरोबर जुळतील. तर मित्रांनो, परत एकदा विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, मैदानामध्ये आल्यानंतर मास्क लावा, कारण मास्क लावायचं हे आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. शासनाकडून अध्यादेश जारी करण्यात आलेले आहेत आणि मैदानामध्ये बसत असताना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. जर तुम्ही बाईक किंवा गाडीने, सायकलने, कुठल्याही वाहन घेऊन जर मैदानाकडे येत असाल तर मैदानाच्या बाहेर गाड्या पार्क करू नये. जे गाड्या आहेत ते तुम्हाला पार्क करायचे आहेत गोकुळनगर प्रगती मैदान जे इथून 50 मीटरावर आहे तिथे गाड्या पार्क करा, जेणेकरून ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी ताकीद RTO डिपार्टमेंटने केलेली आहे. जर वाहनं रोडवर जर सापडली तर ते टोविंग करण्यात येईल. खूप खूप धन्यवाद. तर भाऊजींच्या हस्ते आता टॉस करणार आहोत. हेड कॉल आहे VN स्पोर्ट्सचा आणि टेल आहे जय गावदेवी कोंबडपाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. खूप खूप धन्यवाद अनिल काळेजी. तर जय गावदेवी कोंबडपाडा म्हटलं की एकदम जवळचं स्थान, तुमच्यासाठी सुद्धा एक प्रकारचं हे होम ग्राउंडच म्हणावं लागेल. तर इथे तुम्ही आता श्री गणेश करत आहात, कसं वाटतंय? बरं वाटतंय सर. सो यू आर कॉन्फिडंट? नक्की कॉन्फिडन्सली एकदम. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय घेतलाय? फिल्डिंग घेणार सर. ओके. आणि संघाची तयारी कशी झाली आहे महापौर चषकासाठी? सर प्रॅक्टिस आमची कमीत कमी 2-3 महिने जानो तो बैटरी बदली कर. स्पोर्ट्स, जर तुम्ही नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजी. आणि तुम्हाला, कारण अजूनही सूर्यप्रकाश आहे, त्यात फलंदाजी करण्याची एक मुभा असणार आहे, हॅलो. तर तुम्हाला वाटते की आया. एक सूर्यप्रकाश मध्ये फलंदाजी करणं थोडंसं सोयीस्कर हॅलो, असणार आणि हॅलो, हॅलो. थोडे जास्त धावा काढता येईल? सोयीस्कर असणारे, कारण की सूर्यप्रकाशात हॅलो 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 चांगलं वाटतं. तर हॅलो, विलासांनी हॅलो. हे जे एक कॉन्सेप्ट आणला महापौर चषकचा आणि पूर्ण शहराला बांधून ठेवलंय, म्हणजे ग्रामीण, शहरी, 40+ ज्युनियर, हे 4 एक फॉर्मॅट एकाच वेळेला खेळवले जात आहेत. कसं वाटतंय हे फॉर्मॅट बघून? खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की कधी होत नाही तसं. सिटी, ग्रामीण आणि 40+ एकत्र खेळतात, बघून बरं वाटतं जरा, आणि त्यांना अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आताच नाणेफेक झालेली आहे. जय गावदेवी कोंबडपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि आमंत्रित केलंय VN स्पोर्ट्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी. हा सामना थोड्याच वेळात तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. तोवर 40+चा जो सामना आहे त्याचा आनंद लुटूया. धन्यवाद. बॅक टू प्रियांची स्टुडिओ. थँक्यू. प्रियांची स्टुडिओ 1-2 मिनिटं थांबायचं आहे. जय गावदेवी कोंबडपाडा संघाकडून सन्माननीय विलास R पाटील साहेब यांचा एक सत्कार होणार आहे, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन. विलास R, द लेजेंड ऑफ भिवंडी, द मॅन who walks cricket, who talks cricket, who thinks cricket, who executes cricket, who plans cricket, and who takes the cricket to new pinnacle. क्रिकेटला उंच भरारी मिळवून देणारे, भिवंडीच्या टेनिस क्रिकेटला जगाच्या टेनिस क्रिकेटपेक्षा 10 वर्ष पुढे नेणारे असे विलास R साहेब तुमचा सत्कार करत असताना अभिमान वाटतोय जय गावदेवी कोंबडपाडा संघाला. या सर्व इमोशनल गोष्टी आहेत, कारण साहेबांचं काम अगदी जवळून बघतायत कोंबडपाडावासी, आणि मला वाटतं साहेबांच्या वॉर्डचीच लोक आहेत आणि गणर आहे. क्या बात आहे. तर गणपती बाप्पांनी खूप खूप आशीर्वाद द्यावा विलास R यांना आणि त्यांना खूप ताकद द्यावी चांगलं सोशल वर्क करण्यासाठी. अशा हार्दिक शुभेच्छा. मोरया.
खूप खूप धन्यवाद. मागे गणेशोत्सव सुरू आहे आणि एक संयुक्तिक अशी ही फोटो फ्रेम. परत एकदा वळूया प्रियांशी स्टुडिओकडे. ओमकार शेटे आणि अजय घरत यांची जोडगोळी तयार आहेत. धन्यवाद. दुसऱ्या सत्राकडे पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध सुरू होतोय आणि पहिला चेंडू जातो डॉट. नुकताच सत्कार झाला लेजंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेबांचा आणि नेहमीच त्यांनी सांगितलं सत्कारासाठी नाही सन्मानासाठी काम करा. नाव असं करा की एक ब्रँड झालं पाहिजे आणि आपण म्हणतो ना की काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नंतर नाव असं बनवा की तुमच्या नावानं काम झालं पाहिजे. असं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विलासराव पाटील साहेब. फुल टॉस ऑन साईडला फटका अतिशय सुंदर खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी बाजूनं जी दरी होती स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मध्ये तिथनं चेंडू सीमारेषा बाहेर निघून जातोय आणि संघर्षाची आमची देखील तयारी आहे हे सांगून जातीये टीम ठाकूरपाडा. 4 धावा. अब पहली गेंद पर भी बड़ा प्रहार करने का प्रयास किया था बल्लेबाज ने. वो गेंद भी थोड़ी सी कमजोर थी, फायदा नहीं उठा पाए थे, लेकिन इस बार फायदा उठाने में कामयाब रहे. स्क्वायर लेग बाउंड्री पर खिलाड़ी है और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर भी खिलाड़ी है. बहुत ज्यादा गैप नहीं है दोनों खिलाड़ियों के बीच में, लेकिन प्लेसमेंट बहुत ही लाजवाब. तेज निकल गई थी गेंद. ये देखिए स्क्वायर लेग फील्डर ने कोशिश की थी लेकिन उनके पहुंच से बाहर. इस तरह की गेंदबाजी होगी तो आसान होगा रन बनाना. चौके से खाता खोलते हुए बैट्समैन विजय. सरासरी मत अतिशय चांगली आहे, 11ची आहे. 44 करायच्या 4 ओव्हर मध्ये. यावेळी समोरून बीट केलं बॅट्समनला, गती जास्त होती, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, अजूनही रनआउटची संधी बॉलर एंडला देखील होती. थोडेसे फंबल झाले बॉल कॅरी करताना आणि अंपायरचा इशारा 22. 1 रन ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. धावफलक 1 ने पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5 धावा. काफी कुछ घट रहा है इस टूर्नामेंट में. आज एक मैच हमने ग्रामीण का देखा जिसमें प्रथम कुमार चाबिंद्रा टीम पूरी 40+ की टीम थी लेकिन उन्होंने मैच जीता. रेगुलर टीम को परास्त किया, कट करने का प्रयास किया था लेकिन चूक गए बैट्समैन. चौकारानंतर कमबॅक कसा पाहिजे हे सांगत असताना आता गोलंदाजी करतोय भारत. भारत जसं सुजलाम आहे सुफलाम आहे, शांतता सुव्यवस्था सर्वधर्म समभाव या गोष्टी आपण याच देशामध्ये पाहतो. भारत यार विविधतेने नटलेला जसा हा भारत देश ना, अजय दादा तशीच विविधतेनं भरलेली गोलंदाजी आपल्याला भारतच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. एकही विकेट गेली नाही आहे. सध्या नीलम नाईक यांना तुम्ही पाहता भिवंडी क्रिकेटमध्ये त्यांचं देखील अतिशय सुंदर योगदान आहे. जी बिल्कुल, भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट की उन्होंने भी काफ़ी सालों तक सेवा की है. रेगुलर क्रिकेट भी काफ़ी खेला उन्होंने और अब 40+ क्रिकेट भी खेलते हुए. ओवर की अंतिम गेंद शायद दोबारा करनी पड़ेगी. जी हाँ, क्योंकि दिशाहीन गेंद है. अंपायर ने वाइड घोषित कर दिया है. स्कोर 7 पर पहुंचता हुआ. 11 का आस्किंग रेट है. एक गेंद अभी भी बची हुई है. आस्किंग रेट तक पहुंचना है तो इस आखिरी गेंद पर चौका जड़ना पड़ेगा बैट्समैन को. अगदी बरोबर. कुठे मागे पडू नका. सरासरी जी हवी आहे त्या सरासरीनं जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे नंतर तुमच्यावरती दबाव येणार नाही आणि तो मोईच घ्यायचा नाहीये. चेंडू निघून जातो सीमा रेषा बाहेर. षटकार आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले 13 विदाउट लॉस. खूप खूप धन्यवाद डीजे आणि प्रियांची स्टुडिओ. मित्रांनो आपल्यासोबत अनिल भाऊ आहेत. अनिल भाऊ, तशी माझी आणि तुमची भेट पहिल्यांदा होते आणि मला जास्त माहिती नाही तुमच्याबद्दल, परंतु हा एक असा क्षण आहे जिथे पूर्ण भिवंडीकर ऐकू इच्छित आहेत. अनिल भाऊ काय आहेत? तसं बघायला गेलं तर आमची ओळख म्हणजे पाटील साहेब आणि आमची ओळख फार जुनी आहे. आम्ही एकत्र खेळलेलो आहे फार वर्षापूर्वी. मला वाटते मी स्वतःच 43 वर्षे कंटिन्यू खेळतो. माझं वय आता आहे 57 रनिंग. आज मी 40+ कंटिन्यू खेळतो. इथल्या बाबतीत मी सांगतो, इथे खेळायसाठी लोक तडफडत असतात, अक्षरशः तडफडत असतात चॅलेंज ग्राउंडवर. त्याचं कारण असं आहे की विलासराव पाटील साहेबांचं हे आयोजन, त्यांच्या डोक्यातनं काय काय विचार असतील ना
ते त्यांनाच माहिती. कारण एका ठिकाणी आमची जेव्हा जेव्हा भेट होते कधी ना, तर तेव्हा ते एक नाही, आम्ही एक विचार करत असतो, पण त्यांच्या डोक्यात मला वाटते 5-5 एका टायमाला 5-5 विचार असतात की पुढे काय पुढे काय, असं त्यांचं ते हे आहे. ते आम्हाला फार त्यांचा अभिमान आहे. आणि त्यांच्या समोर खेळत असलेली एखादी आठवण आहे का? एखादी मॅच, एखादा चौकार, षटकार, विकेट किंवा एखादा म्हणजे मैदानातला असा प्रसंग? आहे मला वाटते माझ्याच मैदानावर, अंजूरच्या मैदानावरच मॅच होती. साहेब आणि मी स्वतः एका टीममध्ये खेळत होतो. मला वाटते 5-6 खेळाडू लेट येणार होते, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर खेळत होतो. त्यांनी एकतर्फी साहेबांनी बॅटिंग केली होती. त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर उतरलो होतो बॅटिंगला. एकतर्फी बॅटिंग केली होती धुवाधार. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, आमच्या गावच्या मॅची व्हायच्या तेव्हा दापोड्याला टुर्नामेंट होती. दापोडा टुर्नामेंट होते आणि खारेगावची टीम एक आमच्याकडे कंपल्सरी असायची. खारेगाव, उदय खारेगाव, त्यांची आणि साहेबांची मॅच लागली होती, म्हणजे चॅलेंजची. त्या मला वाटतं मॅचमध्ये ना, साहेबांनी मला वाटतं एक बॉल सोडला नाही बाउंड्रीच्या बाहेर घालवायचा. प्रत्येक बॉल बाहेर घालवला, खाली काही बाहेर, खालून काही वरून, असे म्हणजे मला वाटतं फार धुवाधार बॅटिंग केली होती त्यांनी. असं आहे, बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला. असं आहे. नक्कीच. म्हणजे वाईट वृत्ती असो का चेंडू असतो, त्याला करतायत जे हद्दपार, ते आता आपले विलासार. तर अनिलचा परिचय द्यायचा म्हटलं म्हणजे अंजूरगाव. आणि त्यावेळी क्रिकेट खेळायला जायचं अंजूरगावला म्हणजे एखादा चिलखत घालून जायला लागायचा. कारण की अंजूरची गाव म्हणजे एकदम लोक डेंजर. आणि मला आठवतो की मी बरेच वेळा अंजूरच्या विरोधात सुद्धा खेळायला जायचो, दुसऱ्या टीममधून खेळायला जायचो. तर मी आणि श्याम आप्पा M50 घेऊन जायचे. तर अंजूरगावचा एक प्रेक्षक होता, तो नेहमी आमच्या मागे धावायचं म्हणजे वेगळे हत्यारे घेऊन धावायचं तो आमच्या मागे. म्हणजे आम्ही खेळू नये, आम्हाला तिथं पळून लावायचा. त्याचं नाव मला लक्षात नाही आहे, पण त्यावेळी अशी परिस्थिती होती. पण अंजूर गावामध्ये खेळायला खूप मजा आली. अनिल हे आमचे चांगले मित्र आहेत, चांगलं ऑलराऊंडर बॅट्समन बॉलर होते. त्यांचे भाऊसुद्धा एक चांगले बॅट्समन होते आणि एक चांगले स्वभावाचे. आणि त्यात अंजूर गावामध्ये जे घडलेला आहे तो विश्वास म्हात्रे हा त्यांच्या कुटुंबातलाच आहे. आणि याचाच अभिमान आम्हाला सगळ्या चॅलेंजला आहे. धन्यवाद. एक बोलू इच्छितो, साहेबांनी सांगितलं अंजूर गावात चिलखत घातल्याशिवाय जायचं नाही. परिस्थिती ठीक तशीच होती, पण आम्ही साहेबांच्या सानिध्यात राहून ना थोडीशी परिस्थिती बदलवली त्यांच्या सानिध्यात राहून. आता थोडंसं बरं आहे, पण म्हणजे असं आहे. क्या बात आहे. माशेस हसत खेळत गप्पे रंगले पाहिजे. आणि खरंच म्हणजे व्ही फॉर विलास अँड व्ही फॉर विश्वास, आणि हे 2 व्ही जर एकत्र जोडले तर W म्हणजे विन तयार होतो. तर खूप खूप धन्यवाद अनिलजी, आमच्याशी तुम्ही एक गप्पे मारले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. परत एकदा जाऊया प्रियांशी स्टुडिओकडे. धन्यवाद. धन्यवाद हरीश जी. ये गेंद वाइड है. अच्छा ओवर हालांकि ये घट रहा है. पहले ओवर में स्कोर था 13 रन. इस ओवर की 5 गेंदें हो चुकी है. सिर्फ 3 रन खर्च किए हैं गेंदबाज दिलीप ने. 1 विकेट का पतन हुआ है. स्कोर 16 रन. लक्ष्य है 44 का. 13 गेंदें बची है ओमकार, और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता अष्टविनायक ठाकुरपाड़ा टीम को. इस बार लाइन अच्छी थी, बैट्समैन शफल कर चुके थे, कोई रन नहीं इस गेंद पर, और इसके साथ ही ये सफल ओवर दिलीप का समाप्त होता हुआ. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. आइए देखते रिप्ले. टर्न हुई थी गेंद और ऑफ स्टंप के काफी करीब से गुजर गई थी. 16 पर 1. 2 ओवर के बाद अष्टविनायक ठाकुरपाड़ा. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा या मॅच मध्ये हवेत, त्या म्हणजेच 28. आस्किंग रेट पारी की शुरुआत में 11 का था. पहले ओवर के बाद थोड़ा कम हो गया था, लेकिन अब दूसरे ओवर के बाद काफी बढ़ता हुआ 14 का हो चुका है. यह अगला मुकाबला सिटी इमर्जिंग क्रिकेट VN स्पोर्ट्स गायत्री नगर बनाम जय गावदेवी कोंबड़पाड़ा.
कोम्बटपाड़ा टीम को देखने का भी एक अलग मजा है और कोम्बटपाड़ा भी टीम केवल महापौर चषक में हमें नजर आती है, एक अलग ही जुनून है महापौर चषक का। वीएन स्पोर्ट्स भी तो ज्यादा खेलती नहीं है, शायद जूनियर क्रिकेट में जरूर खेलती होंगी, लेकिन महापौर चषक में ये टीमें बिल्कुल सामने आती है, एक अलग अंदाज में क्रिकेट खेला जाता है। नेवर की पहली गेंद बिल्कुल ब्लॉक होल में, बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में और रन आउट का अवसर। दोनों गाड़ियां एक ही पटड़ी पर और हो गया एक्सीडेंट, बैट्समैन रन आउट। अगदी धक्का लागला कारण तालमेल बरोबर झाला नाही आणि त्याच्यामुळे विकेट इथे गमवावी लागली। थोड़ी सी कहीं ना कहीं मैच में अब पिछड़ती हुई नजर आ रही है, 44 रनों का पीछा करती हुई अष्टविनायक ठाकुरपाड़ा टीम। कोई मौका नहीं था बल्लेबाज के पास, काफी ज्यादा बैकअप कर चुके थे। संतोष ने रन आउट किया है बैट्समैन को, जिन्होंने तीसरे ओवर की शुरुआत की है, संतोष ठाकरे। नए बैट्समैन क्रीज पर गणेश ठाकरे। बैट्समैन आउट हुए हैं विजय गुड़वी और मुकेश, दोनों भी सलामी बल्लेबाज पेविलियन में लौट चुके हैं। नितिन और गणेश की जोड़ी क्रीज पर और दोनों भी शून्य पर है। 11 गेंदे 28 रन चाहिए। बेहतरीन गेंद, जोरदार अपील हो रही है, अंपायर से प्रश्न पूछा जा रहा है, हाउस दैट। अंपायर की कोई सहमति नहीं मिली है, इसका मतलब यह है कि अंपायर ने कहा है कि नॉट आउट। बहुत अच्छी गेंद थी, फुलर लेन, विकेट कीपर को लगा कि किनारा लगा है, लेकिन नहीं। हालांकि गेंद बल्ले के काफी नजदीक से गुजर गई थी और अपील तो बनती ही है। बड़े शॉट्स खेलने होंगे बल्लेबाजों को, दबाव कहीं ना कहीं बल्लेबाजों पर नजर आता हुआ। इस बार फुल टॉस फायदा नहीं उठा पाए, आसान सा मौका और अब आउट होते हुए बैट्समैन गणेश। आता परिस्थिती भरपूर खराब होत चालली आहे। 44 लक्ष्य कारिवलीनं उभारलं। जी बिल्कुल, नितिन आउट हुए हैं। रिप्लाय तुमच्या समोर यष्टीरक्षक स्वतः आले चेंडू खाली। लेफ्ट आर्म बॉलर पडल्यानंतर चेंडू ज्यावेळी बॅट वरती आला, टॉप एज झालं आणि विकेट गमवावी लागली। पाहिजे एखादा फलंदाज असा कारनामा करेल का जो राम पाटीलने केला होता याच मैदानावरती। साविंद्रा क्रिकेट संघासाठी खेळताना 12 बॉल 29 ची गरज होती आणि सामना जिंकून दिला होता। क्या कमाल की बैटिंग की थी उन्होंने, एक ओवर में 3 छक्के लगाए थे। कुछ उसी तरह की धाकड़ पारी यहाँ पर किसी एक बल्लेबाज को खेलनी होगी। अब तो दोनों तरफ से आक्रमण करना होगा। 9 गेंदे शेष है, 28 रन चाहिए। कदमों का इस्तेमाल फुल पर लेने का प्रयास था, इनसाइड एज लगा है, गेंद जा रही है शॉर्ट वाइड फाइन लेग की तरफ। सिर्फ 1 रन लेने का अवसर। काफी धीमा खेल चलता हुआ इस समय। पहले ओवर में अच्छी बैटिंग देखने को मिली थी, 13 रन सलामी बल्लेबाजों ने जोड़े थे, लेकिन दूसरे ओवर से हम देख रहे हैं कि बहुत ही लाजवाब गेंदबाजी की जा रही है। दिलीप का ओवर लाजवाब रहा, 3 रन देकर 1 विकेट, और उसके बाद संतोष ठाकरे, एक और बायत के गेंदबाज पूरी तरह से छा गए हैं। 8 में 27। ये शॉट अच्छा है और ये शॉट गैप में है, फ्लैट 6। मॅचची रंगत वाढवत असताना हा षटकार आणि आता समीकरण 7 बॉल जिंकण्यासाठी बनवायच्यात। 21 धावा का फटका खेळला, भरपूर दुरून स्लॉग मध्ये घेतलं, स्लॉग स्वीप आणि बॉल मिड विकेटच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय, सिक्सर। अच्छा कद है बल्लेबाज का, अपने रीच का पूरा इस्तेमाल किया है उन्होंने, फ्रंट फुट को बाहर खींचा और बिल्कुल बल्ले को रोल किया था गेंद के ऊपर। बल्ले के बीचों बीच लगी थी गेंद, अपना स्पॉट भी उन्होंने पिक कर लिया था। बिल्कुल गैप में खेलने में कामयाब रहे, डीप मिड विकेट की दिशा में 6 रनों के लिए। ये सिक्सर गणेश के बैट से निकलता हुआ। इस तरह के कुछ और शॉट्स यहाँ से खेलने होंगे मैच को जीतने के लिए, क्योंकि अब 7 गेंदों में जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता है। 21 रन्स टू गेट इन रिमेनिंग 7 बॉल्स। 7 चेंडू आणि 21 धावा। ओहो, फिर से मौका तो था, फुल टॉस बनी थी गेंद, लेकिन बहुत जल्दी खेल बैठे और
आड़े बैट से खेलने में यही समस्या होती है, हर गेंद आपके बल्ले पर आएगी इसकी गारंटी नहीं है। बीट हुए बैट्समैन, अंतिम गेंद पर कोई रन नहीं, 3 ओवर का खेल समाप्त, स्कोर 23 रन। विकेट गिरे हैं अभी तक के खेल में 3, 23 पर 3 अष्टविनायक ठाकूरपाडा। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जर आता आपण पाहिली तर नक्कीच भरपूर मागे अडकलाय. पाहिजे काय घडेल शेवटच्या षटकामध्ये. क्रिकेट आहे, शेवटच्या षटकापर्यंत आपण सांगू शकत नाही आहोत कोणत्या मॅच जिंकेल या मैदानावरती. असे अनेक इतिहास आहेत. 6 चेंडू 21 रनची गरज आहे. पाहिजे या इतिहासांमध्ये 2021 मध्ये अजून एक नवा इतिहास जोडला जाईल का ठाकूरपाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून. तसं ठाकूरपाडा म्हटलं की तुम्हाला सुभाष ठाकरेची आठवण होते, महेश ठाकरेची आठवण होते, जो महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आणि काय क्रिकेट खेळतो ठाकूरपाडा संघ. ग्रामीण विभागामध्ये नेहमीच चर्चेत राहणारे हे गाव आहे. मग ते सध्या त्यांच्याच गावातील 40+ अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आपण पाहतोय. पाहिजे एखादा फलंदाज तो कारनामा या मॅच मध्ये करतोय का. कल रात ग्रामीण में भी अष्टविनायक ठाकूरपाडा टीम खेली थी, सुभाष ठाकरे ने अच्छी जुझारू पारी खेली थी लेकिन मैच जीत नहीं पाई अष्टविनायक ठाकूरपाडा. बीसीसी के विरुद्ध उन्होंने अपना मुकाबला गंवाया. आखिरी ओवर लेकर गेंदबाज कुंदन, गेंद हवा में है, गेंदबाज कोशिश करते हुए लेकिन बहुत दूर है, गेंद नो मैंस लैंड में जाती हुई. बढ़िया फील्डिंग और बहुत ही सटीक थ्रो विकेट कीपर के पास. तालमेल की कमी दोनों बल्लेबाजों के बीच में और बैट्समैन रन आउट. 6 गेंदों में 21 चाहिए थे, पहली गेंद पर केवल 1 रन आया है. अब 5 गेंदों में 20 रनों की आवश्यकता. जब अंतिम ओवर में 15-20 या उससे ज्यादा रन चेज करने होते हैं तो कहीं ना कहीं पहली 2-3 गेंदें बहुत महत्वपूर्ण होती है बल्लेबाजों के लिए. आगे निकले थे लेकिन चतुराई भरी गेंद की थी वहां पर बॉलर कुंदन पाटिल ने. लंबाई जानबूझकर कम रखी थी गेंद की. हालांकि गेंदबाज को पता था कि वो कैच तो नहीं कर पाएंगे गेंद को, लेकिन उनको पता है एक रन की कीमत, जिस वजह से वो खुद पहुंच गए थे गेंद को फील्ड करने के लिए स्क्वेरिश मिड विकेट की दिशा में, और वहां से उनका अच्छा थ्रो देखने को मिला. बैट्समैन आउट होकर पवेलियन में लौट चुके हैं. गणेश ठाकरे आउट होने से पहले 6 रन बनाए. नए बैट्समैन संजय स्ट्राइकर से इन पर, सचिन नॉन स्ट्राइकर से इन पर है 2 रन बनाकर बैटिंग करते हुए. 5 गेंदे और 20 रन. ऑफ साइड में 3 खिलाड़ी रिंग में नजर आते हुए, एक बाउंड्री पर. और ये देखिए ऑफ साइड में बहुत ही सुंदर शॉट, स्क्वेयर कट कर दिया है डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. अतिशय सुंदर फटके. असे फटके ना मनाला एक आनंद देऊन जातात आणि अशा फटक्यांसाठी तर खरं क्रिकेट आहे. मात्र आपला टेनिस बॉल शॉर्ट टर्मचं असतं, त्यामध्ये आगळे वेगळे फटके शोधले जातात, काही फटके नसतात ते बनवले जातात आणि काही खेळाडूंनी असेच वेगवेगळ्या शैलीने आपली एक ओळख तयार केली आहे. मग हा फटका आहे ना क्रिकेटची गुणवत्ता दाखवून जातोय. लढतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा क्रिकेट संघ. 27 धावा झालेत, विकेट गेले 4. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. फील्ड को देखते हुए बहुत खराब गेंद थी, जगह दे बैठे थे, थोड़ा छोटा रख बैठे थे. ऑफ साइड में स्कोर ऑफ द विकेट कोई भी खिलाड़ी नहीं था बाउंड्री पर. अब फील्डिंग में परिवर्तन किया गया है, डीप पॉइंट पर एक खिलाड़ी तैनात किया गया है. इस बार आगे रखी हुई गेंद बेहतर गेंद है, सीधे बैट से ड्राइव किया है. शॉट अच्छा है लेकिन ज्यादा रन्स मिलने वाले नहीं है, केवल 1 रन. गेंदें अब बची है मात्र 3 और इन 3 गेंदों में 15 रनों की आवश्यकता है. अभी भी मुकाबला ओमकार समाप्त नहीं हुआ है और अभी भी 2 अच्छे बल्लेबाज है क्रीज पर जो बिल्कुल क्षमता रखते हैं बाउंड्री को क्लियर करने की. 5वें और 6ठे नंबर के बल्लेबाज है क्रीज पर. स्ट्राइक इस समय सचिन के पास. बड़ा शॉट खेलना होगा. कोशिश तो की है लेकिन बहुत ही बढ़िया लेंथ, बिल्कुल यॉर्कर लेंथ खोद कर निकालना पड़ा है बैट्समैन को. इस तरह की जब बॉलिंग होती है तो फिर चौके छक्के लगाना बहुत ही मुश्किल. फिर से केवल 1 रन मिला है और अब केवल औपचारिकताएं शेष. ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा था यॉर्कर लेंथ. 2 गेंदें मात्र शेष है. 14 रनों की आवश्यकता अष्टविनायक ठाकूरपाडा टीम को. फुल टॉस है, इस बार घुमा दिया है, फील्डर है डीप में और शानदार फील्डिंग, गजब का कमिटमेंट. मैच पूरी तरह से कारिवली टीम के पक्ष में झुका हुआ है. ये चौका भी जाता तो कोई ज्यादा फर्क पड़ने वाला नहीं था, लेकिन कमिटमेंट लाजवाब है. शेवटपर्यंत अतिशय चांगला संघर्ष सुरूच राहिला दोन्ही बाजूना. वॉट ऑफ फिल्डिंग, स्वतःला स्ट्रेच केलं, फ्रंट फुटला सरसावले. मोठा फटका खेळायचा होता, खेळता आला नाहीये आणि सामना अगदी मोठ्या फरकानं इथे जिंकलाय
43 केल्या फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना अगदी चांगली बॉलिंग झाली आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजेच कारिवली क्रिकेट संघानं. अभिनंदन आम्ही करतोय कृष्णा एंटरप्राइजेस कारिवली क्रिकेट संघाचं अभिनंदन आम्ही करतोय. नक्कीच पूर्ण जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत त्या सगळ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं कौतुक. आणि यानंतर आपण वळूया मॅच मधून प्रेझेंटेशन बॉक्स कडे जिथे दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि सामनावीराचा हकदार राहिला 3 सक्सर मारून ज्यांना 22 धावा आपल्या संघासाठी जमवल्या 6 चेंडूमध्ये तो सुनील गुळवी ठरला मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू यू. खूप खूप धन्यवाद प्रियांशी स्टुडिओ. सुनील गुळवी याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 6 चेंडूमध्ये 22 धावा म्हणजे एक वादळी खेळी म्हणावं लागेल. आणि सुनील गुळवी नावाचं वादळ गोंगावलं आणि गोलंदाजीचा पाला पाचोळा झाला असं आपण सांगू शकतो. तर सुनील गुळवी तुम्ही इथे पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. आणि मी अंजूर गावाचे ज्येष्ठ खेळाडू अनिल पाटील साहेब यांना विनंती करणार आहे आपल्यासोबत तुम्ही जुळायचं आहे. आणि सुनील गुळवी हा पारितोषिक घेण्यासाठी आता इथे येतोय. 40+ मध्ये पण काय जबरदस्त क्रिकेट असते ते त्याने दाखवलंय. ऍट 40 यू गेट नॉटी असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. आणि और बहुत ही सटीक थ्रो विकेट कीपर के पास एक बाउंड्री पर. और ये देखिए ऑफ साइड में बहुत ही सुंदर शॉट स्क्वायर कट कर दिया है डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री ठाकुरपाड़ा टीम को. फुल टॉस है इस बार घुमा दिया है फील्डर है डीप में और शानदार फील्डिंग कमिटमेंट. विलास पाटील साहेब सुद्धा अभिनंदन देत आहेत. तर आता आपण हे पारितोषिक देणार आहोत. मी विनंती करणार आहे अनिल पाटील साहेब तुमच्या शुभ हस्ते हे महापौर चषकाचा चेकची प्रतिकृती 1000 रुपये, चॅलेंजचा लोगो, महापौरांची तस्वीर आहे, चॅलेंज स्पोर्ट्स सिन्स 1984 आणि हे महापौर चषकाचा सामनावीरचा पारितोषिक ची ट्रॉफी. खूप खूप धन्यवाद सुनील. सुनील खरं जर म्हटलं ना तर तू म्हणजे एक डोले शोले फलंदाज आहे. म्हणजे जर तू मुंबईत खेळायला आला तर आमचे लोक म्हणतील कोणचे चक्की का आटा खाते हो भाई. तर सुनील स्पर्धेमध्ये खेळून कसं वाटलं? खूप चांगला वाटला. परत क्रिकेट चालू केला साहेबांनी. ठीक आहे बस. जास्त बोलू इच्छित आहे नो प्रॉब्लेम. अभिनंदन. परंतु कृष्णा एंटरप्राइजेस तुम्ही खरोखर आज एकदम झकास क्रिकेट खेळलाय आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. परत एकदा जाऊया प्रियांशी स्टुडिओकडे पुढील सामन्यासाठी. धन्यवाद. थैंक यू सो मच हरीश जी पंड्या.